हॅलो 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 1 2 3 माईक चेक. हॅलो हॅलो राजाला जरा आवाज चांगला मॉनिटर नाही उद्या दंडणी, कारण आज आज काय व्हायचा तो धुरला होऊनच जाऊ दे. हो कारण काय माहिती ना, आजचा माहोल बघून आजच्या बहिणा असं वाटतंय बारीला जातोय कधी, आणि म्हणून आवाज जरा वाढवला असता लय मेहरबानी करायची. हा थोडासा रिवर्ब तुला तुझ्या पद्धतीने काय घ्यायचं तुम्ही हो आल्या म्हणते राजू दादा आय लव्ह यू, मला काही कळत नाही पण मला कळतंय तेवढा तुला सांगतोय. आणि म्हणून सकाळी आपला शेवट होते फक्त आपल्या बापामुळे. आणि म्हणून या ठिकाणी माझे प्रतिस्पर्धी शाहीर आदरणीय सन्माननीय शब्दांचा जादूगार विकासशील लांबरे बाबा शाहिराला विनंती करतो, आपण आपलं प्रमाणपत्र आपल्या प्रश्नाची प्रजा ठिकाणी घेऊन या, माझा देखील विषय घेऊन जा आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी सुरुवात करतो. अरे पण आज राजेश बुवा तुमच्या समोर उभा आहे तुमच्यापेक्षा जास्त किंमत मध्ये आणि हिंमत मध्ये, म्हणून म्हणायचं आहे
दुःख हरता या विश्वाचा पालन करता विघ्नहर्त्या श्री गजाननाला वंदन करून नटराजाला नटेश्वराला सर्वप्रथम विमान अभिवादन करून हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज बहुजन प्रतिपादक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड विश्वाचा दैवत राजेश्री छत्रपती शिवरायांना शाहिरी मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंना मानाचा मुजरा करून धर्मरक्षक छत्रपती शंभूराजांना मानाचा मुजरा करून मराठी अस्मितेचा मान देतो सरसेनापती हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना मानाचा मुजरा करून भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव क्रांती सूर्य मोदी सर्व युग पुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तिहार अभिवादन करून या मुंबईची रखवाली तुमची आमची पालनहार आई मुंबादेवीच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझ्या गावची नावली माझी पांढराटी आई झोलाई देवीच्या चरणावरती नतमस्तक होऊन आजच्या कार्यक्रमाची यजमान आजच्या कार्यक्रमाचे आयोजक कोकणातील युट्यूबर्स आयोजित कलगी आणि तुला असा नाचाचा जंगी सामना मिळवून आयोजित करण्यात आलेला आहे तरी या ठिकाणी कलगीवाले श्री झोलाई गोटे श्री नाच मंडळ मी शाखी राजेश निकम मुक्काम सेवेनी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी विविध शाखा नृत्य कला गायक मित्र मंडळ गोंडे चौकेवाडी यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या या तमाम नाच कलाप्रेमी गायक प्रेक्षकांना शागिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा आणि म्हणून मित्रांनो मगाशी या ठिकाणी सर्वांचे आभार मानलेलेच आहेत कारण ज्यांच्या माध्यमातून माझी सेवा या ठिकाणी संपन्न होते त्या माझ्या मित्रांनी आपल्या सर्व कोकणातली मुलं आहेत आणि ही कोकणची लोककला ज्यांच्या माध्यमातून संबंध खेड्यापाड्यात आणि प्रत्येकाच्या घराघरात पोहोचली ते माझ्या कोकणातील युट्यूबर्स यांच्या आयोजनात हा सामना तिसऱ्या वर्षातला राजेश भावावरती त्यांचा जीव मोठा आहे आता काय जरी लोक म्हणतात बाबा जास्त घेतले पुढच्या वर्षी काय माहिती मला वाटतं ठाण्याला पण उभं करायचं नाही बोलते पण असं नाही मित्रांनो आणि म्हणजे एक आगळं वेगळं नातं आहे मित्रांनो आणि ही चौथी संधी तिसऱ्या आयोजनातली चौथी संधी दिली त्यांनी राजेश भावाला आणि चौथा हिशो मित्रांनो हाऊसफुल झाला ही सर्व तुमची पुण्याई आहे या माझ्या सर्व आजच्या कार्यक्रमाच्या आयोजकांच्या ठिकाणी आभार मानतो आजचा कार्यक्रम मित्रांनो ज्यांच्या सोबतीनं पुढे घेऊन चाललोय ते माझे संगीतकार प्रस्तावना थोडक्यात मांडतोय कारण रात्र थोडे सुंगपार आहेत मित्रांनो म्हणून आज मला ढोलकीला साथ करतायत महाराष्ट्राचे ख्यात ढोलकीपटू सीओ ऑफ प्रत्येक रियालिटी शो मध्ये ज्यांच्या ढोलकी वाजते विशालदादा सुतार आज मला त्यांच्यावर साथ करतायत माझे बंधू ललितदादा येसरे कीबोर्डला मला साथ करतायत माझे बंधू ज्यांचं गाणं या वर्षी पण काहीतरी धमाका नवीनच आहे मित्रांनो पंकजदादा काताळे ऍक्टरमॅनला मला साथ करते माझा भाऊ प्रणव काताळे आज आमच्या घराण्यामध्ये काहीतरी आलं नाही आमचा रोहित दादा जाधव त्याला पण मानाचा मुजरा करतो बाहेर मला वाटतं लाईव्ह असेल तर नक्की बघत असतील त्यानंतर आज मित्रांनो माझी पाठीराखी मला सुखरूप अगदी नेणारे आणणारे आमचे रुपेश दादा गोरे आणि आमची ही बसलेली सर्व मंडळी या सर्वांना मित्रांनो शाहीर मानाचा मुजरा करून आजच्या या कार्यक्रमासाठी मित्रांनो शाहीर वर्ग देखील बऱ्याचशा प्रमाणात उपस्थित आहेत त्याच्यामध्ये सन्माननीय जरी तुरेवाले असते तरी माझे बंधू सन्माननीय शाहीर संतोष सुधाकर कोल्हापटे त्याचप्रमाणे या ठिकाणी शाहीर परेशजी खोपटकर शाहीर आदित्यजी खांडेकर शाहीर आमचे संतोषजी कनेरे आणि मित्रांनो 5 तारखेला आमचा सामना विले पार्क या ठिकाणी होणार आहे माझे प्रतिस्पर्धी शाहीर आणि गोडगळ्याचे शाहीर भावेशजी बोले बुवा आणि त्यांचे संपूर्ण सहकारी मंडळी आजच्या घटनेमध्ये उपस्थित आहेत तर त्यांना देखील या ठिकाणी शाहीर मानाचा मुजरा करतो माझे शिष्य मला नेहमीच बोलत असतात त्यांचे असलेले वेदांती जाधव आज देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत त्याच्यामध्ये अजून मित्रांनो या ठिकाणी शाहीर समीरजी रांबाडे सन्मान्य शाहीर आणि तुरेवाल्यांचे म्हणजे खऱ्या अर्थानं माझे मार्गदर्शक मला गुरु समान असणारे आदरणीय सन्मान्य शाहीर तुषारजी पंधरे माऊली हे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत माझे प्रतिस्पर्धी माझे कट्टर शत्रू आणि कट्टर माझे चांगले जिवलग मित्र सन्मान्य शाहीर सुशांतजी गराडे बुवा हे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत त्याचप्रमाणे सन्मान्य ग्रंथोपसक संदीपजी सावंत माऊली हे देखील आज वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित आहेत आजच्या आयोजनातील एक घटक आणि माझे बंधू तुरेवाले शाहीर सन्मान्य अनिलदादा गराडे यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो अजून मित्रांनो या गर्दीमध्ये कोणी शाहीर वर्ग कोणी गुरुजन वर्ग प्रतिष्ठित मान्यवर चाहता वर्ग मित्र परिवार सर्वांच्या काही नावं घेत बसत नाही कारण आज काय ती साला फक्त गोवाचीच काढायची म्हणून थोडक्यात या ठिकाणी मित्र प्रस्थाना आटपतोय आणि पुन्हा आम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा आणि महत्वाचं नाव राहून गेला माझे बंधू आपल्यापर्यंत आवाज पोहोचवण्याचं काम करतायत राजदादा पटेल आमचे गौरवदादा गोताड आणि आमचा आदू
सदा कदा अगदी माझ्या राजांना सोबत असतो तो आमचा आदू. या सर्वांनी या ठिकाणी शाहीर मानाचा मुसरा करून मित्रांनो आता राहिलं मोठमोठं गार केलं गंमत मध्ये म्हणून म्हणालो बुवा मोठमोठं गार केलं गंमत मध्ये. आज राजाची बुवा तुमच्या समोर उभा आहे तुमच्यापेक्षा जास्त किंमत मध्ये आणि हिंमत मध्ये म्हणून आज बुवा काय झोंबाट व्हायचंय ना तुमचे घन मी म्हणतो होऊनच जाऊ दे. पण त्या झोंबाटात बुवा नक्कीच मित्रांनो प्रेम असेल म्हणून सांगतो या ठिकाणी आपल्या सर्वांना या ठिकाणी शाहीर सन्माननीय माझे प्रतिस्पर्धी शाहीर विकासजी लांबोरे माऊली आमचे गणपत दादा लांबोरे आमचे सचिन दादा कोल्हापटे शाहिरांचे सर्व संगीतकार आणि सर्व नृत्य कलाकार मंडळी या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करून अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत मुलाचा सहकार्य शांततेचा आश्रय द्या अशी आशा बाळगतो. पुन्हा एकदा रंगदेवतेच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझ्या गावची माऊली आई झोलाई कोटेच्या चरणावरती नतमस्तक होऊन प्रथम या ठिकाणी सुरुवात करतोय. जय हिंद जय महाराष्ट्र. कारण विषय कसा आहे परवा शाहीर मला बोलले की म्हणतात आज शाहिरी म्हणतात सुरांची खंडोळी गेली. व परवाच्या दिवशी म्हणते की आज म्हणतात शाहिरांनी म्हणतात सुरांची म्हणतात खंडोळी गेली. शाहीर तुम्हाला माझं एक सांगणं आणि आज शाहिरांना संगीताला साथ करतात आमचे विजयदादा ढेरे माऊली असतील आणि आमचे सूरजदादा मालपेकर असतील. या शाहिरांनी गेले 4 वर्ष यांच्यासोबत भाड्या करतोय. जर पहिला शिवरंजनी राग सोडला तर आज या शाहिरांनी मला कुठल्या तरी एका रागात एक आलाप देऊन दाखवायचा. शाहीर मानलं तुम्हाला आज तुम्ही दुसऱ्या नाव ठेवता या सुरांची खंडोली आणि ज्याला तालाखाली सुराचा पत्ता येतो समोर त्याला सुराचा शिकवायला म्हणून शाहीर तुम्हाला माझा स्तवन काढायच्या आधी आव्हान आहे तुम्ही शिवरंजनी जर तुमचा एक राग सोडला तर तुम्ही कुठल्याही आज एक रागामध्ये तुम्ही मला आलाप मारून दाखवा आणि त्याच्यामध्ये मला शेर मारून दाखवा. आज तुम्हाला मान्य मित्रांनो म्हणून स्तवनाचा विषय ठिकाणी आपल्या समोर ठेवतोय. आज माझ्या संबंध या कोकणातील हे चाकरमानी आज माझे सर्व हे कोकणातील माझे मित्र परिवार पोटाची खळगी भरण्यासाठी आले आपल्या ह्या मुंबई नगरीमध्ये. प्रत्येक जण आपल्या गावदेवाला म्हणा आपल्या कुळदेवाला अगदी मनापासूनच आराधना करतो. सकाळी कामावरती जाताना देवा आई गावदेवी आई कुलस्वामींनी अगदी जिकडे बाहेर पडलोय पोटा पाण्यासाठी मला सोनाचं सांभाळ. पण विषय मित्रांनो काय आहे ही मुंबई नगरी आहे असं म्हणतात. त्या मुंबई नगरीमध्ये पाऊल ठेवणारा प्रत्येक माणूस कधीच उपाशी राहणार नाही फक्त मेहनत करणारा असावा. पण त्याचं पालन सर्व जी करते ती माझी ही मुंबई आई जी आपल्या लेकरांवरती माझ्या कोकणातच म्हणत नाही पण संबंध या मुंबई नगरीवरती जिचा वरद असता आहे जिच्या आशीर्वादानं आज ही लेकरं 2 धार सुखाचे खाताय. त्या मुंबई देवीच्या चरणावरती माझं स्तवन समर्पित करतोय. म्हणायचं आहे काय गोवा सुरुवातीपासून शेवटपर्यंत लक्ष ठेवायचंय म्हणून म्हटलं.
मुंबई नगराची तू गंबाई, हो मुंबई नगरीची तू गंबाई, काय वर्णावी तुझी नवलाई, साऱ्या लेकरांच्या पाठी उभी राही, हो साऱ्या लेकरांच्या पाठी उभी राही, त्यांच्या जीवनाला तुझ सुख दे
धमाल झालेला आहे. आता विषय तो गणाचा डावल. तुम्ही आज लय मला पदवता वाया तिकडनं मोबाईल लागू होणार म्हणून तुम्हाला सांगतोय. म्हणून यासाठी कसं माहिती तिकडं कुठलाही कार्यक्रम कारण वेळ काय कोणाच्या बापाची मागणी नाही हो. पण वेळेत कुठला कार्यक्रम होतो ना तेव्हा साला मात्र कार्यक्रम मात्र करे ठरतो. काय बंधने मावले तुम्हाला एक विषय मला विचारायचा आज. तुम्ही नेमके समोर बसला तेव्हासारखं माझ्या मी पण तुमची 2-2 वेळा वाट बघत होतो. भेटताय तरी हाताला कधी. विषय काय आहे सन्माननीय शाहीर विकासजी लांबोरे. आता मी असं म्हणत नाही लांबोरे मी काय म्हणतात विकासजी लांबोरे हा म्हणतात की मी म्हणतात शीघ्र कवी. हे काय म्हणतात मी म्हणतात शीघ्र कवी. विषय काय मित्रांनो मला मिळालेल्या माहितीनुसार वासुवाणी महाराजचे होते वासुवाणी माऊलीचे होते ज्यांना दफाच्या गायकीवरती फडाच्या गायकीवरती पट्टे बापूरावांनी शीघ्र कवी ही पदवी बहाल केली होती. म्हणजे ही पदवी त्यांना पट्टे बापूरावांनी ज्या माणसानं संबंध या लोककलेला तमाशाच्या नावाला उंचीवर कोण नेला असेल तर पट्टे बापूरावांनी त्यांनी बहाल केलेली वासुवाणी माऊलींना वासुवाणी महाराजांना पदवी होती शीघ्र कवी. आणि हे स्वयंघोषित हे स्वतःशीच लाल करणारा म्हणतात मी शीघ्र कवी. शाहीर तुम्ही निश्चित शीघ्र कवी स्वतःला नाव लावा. तुमच्यामध्ये तेवढी ताकद आहे की तुम्ही जागेवरती एका विषय लिहू शकता. पण ती पदवी तुम्हाला कोणीतरी बहाल करू दे. तुम्ही स्वतःच नका म्हणू ना. तुम्ही काय म्हणता तुम्ही स्वयंघोषित शीघ्र कवी. तुम्हाला कोणी दिलेलं नाही तुम्ही तुमचीच लाल करणारा शीघ्र कवी. मोठमोठा कार्यक्रम म्हणून सांगतोय बुवा राजेश बुवाला पण हलक्यात घ्यायचा 2 कार्यक्रम म्हटलं म्हणून. आणि आज पण काय बुवा मी तुमच्या जास्त उराव बसत नाही तुम्ही काय काळजी करू नका तुमच्याशी प्रेमानच बोलतोय. पण विषय काय माहितीये का माऊली मी आपला काय म्हटलं जाऊ दे म्हटलं मोरू दे भावकीत करता भावी कशाला. पण नाही हे म्हणतात अडाणी आहे. ते नशीब मला अदानी नाही बोलत अदानी हे म्हणतात अडाणी बुवा आहे. काय नाही तुम्हाला अडाणी बुवाला 4-4 वेळा ठेवणार तुम्ही कोण. 4-4 वेळा हाऊसफुल शो करणारी लोक ही कोण आहे. हे पण अडाणी. शाहीर येण्याच्या नादाला यालाच लागतो. आणि माझ्यासोबत प्रत्येक सीझनला 12-12 आणि 15-15 12 करणार तुम्ही कोण. तुम्ही पण अडाणी तुम्ही पण येण्याची 17 आणि कामाची 17. म्हणून सांगतोय तुम्हाला कुणालाच काय करत नाही 17. मला आपल्याला वाचवलं बघू नका तुम्ही पण त्याला सांगा जाऊ ना येण्याची 17 म्हणून विचारतो काय करतोय 17 येणार. पण मानलं पाहिजे आपली शायरीने एक विषय बोलणं आहे ना तुमच्या ताकद. पण तुम्ही स्वतःला का म्हणू आहे ना. माझा देऊ काय या कडक मनात माझा देऊ काय लांबरे नो देऊ काय देऊ ना. आता आल्या अडगण कॉलरची बांगडी म्हणतात बाईला मला येतं हे मला काय म्हणतात नॉनसेन्स. आणि म्हणून सगळं विषय घेतोय गणाचा एका बोकड्यात आणि एका अंड्यात. कारण आज माझ्या आयोजकाने सांगितलंय बुवा दुसरी बारी घट्ट व्हायला काय का तुम्ही 25-25 मिनिटं घ्या पण पहिला कार्यक्रम काय तो हुडकून टाका. विषय कसा आहे माणूस एका बारीत कधी गरम होत नाही. म्हणून त्याला थोडासा टाइम द्या. जेव्हा टायमिंग माणसाला चांगला भेटतो ना तेव्हाच मात्र माणूस चांगला गरम होता. आणि म्हणून विषय ठेवतोय गणाचा म्हणायचा आहे काय लक्ष असावं. शिवरंजनी सोडून सगळ्या पण एका रागाला आलाप देऊन दाखवा. अरे लाल कलरची अरे गल्ली बालकी पोरा घेताना माझा पोरगा पण म्हणतोय माझा पप्पा माझा पोरगा पण म्हणतोय लाल कलरची बांगलीचा कलर ह्यांना कशाला यायला लाल पोरा गल्लीची पोरा पण आजशी बोलताय. आणि म्हणून विषय मित्र आहे ऋतू आहे गणाचा. परवा विषय घ्यायला होता माझ्या बहिराजासाठी. आज विषय गातोय या संबंध माझ्या लेकरांसाठी या संबंध माझ्या कोकण वासियांसाठी नाही संबंध या युगासाठी. कारण अरे पाऊस आणि फक्त पाऊस. परवा पण मित्रांनो सांगितलंय 50 वर्षापूर्वी झाली अशी घटना घडली होती की कोयना धरण तेव्हा आटलं होतं. आणि 50 वर्ष आज झाले कोयना धरणातून पाणी राहिलं नाही मित्रांनो. ज्या संबंध आपल्या कोकणात
माझा जीव ज्या कोयना धरणावरती चालतो ते कोयना धरण पण सुद्धा पडतो. विषय काय आहे, हा सर्व खेळ आहे त्याचा. मग अशी म्हणतं विकास 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 करायच्या नादात, मी बोला नाही म्हणत, विकास डिजिटल इंडिया करायच्या नादात माणसानं, डिजिटल इंडिया करायच्या नादात माणसाला निसर्गाच्या पण वाट लावून टाकली. म्हणून तो माणसाची जिरवतोय, या अंगाची घाई उगाच होत नाही. म्हणून हा भक्त बापाकडे काय मागणं मागतोय, आज गण गातोय शेवटचा. पावसावर तुला पाडायचा तेव्हा मरायचा तेव्हा मर पड, आता किती अंगाची तुला घाई करायची तेवढी कर. पण आजचा विषय शेवटचा, कारण मगाशी बरोबर म्हटलं 22 तारखेचा म्हणतात अंदाज आहे, शुक्रांची माहिती म्हणतात 22 तारखेला म्हणतात पडणार, येताना थोडासा लागला. आता बघूया ना की काय करतोय, कारण हा खेळ आहे सगळा त्याचा. गणाचा विषय आपल्या समोर ठेवतोय, काय म्हणतोय लक्षात की तुझ्या वाचुनी श्री गणराया नाही कुणाचा सहारा. अरे तुझ्या वाचुनी श्री गणराया नाही कुणाचा सहारा. आता तरी तू थांब बाबा, अरे खेळ तुझा न्यारा. मग रोज उन्हाचा चढतोय पारा, हा रोज उन्हाचा चढतोय पारा. थोडा पाठव पाऊस वारा, रोज उन्हाचा चढतोय पारा. थोडा पाठव पाऊस वारा. आणि म्हणून शाहिराना या ठिकाणी परवाच्या दिवशी शाहिराना 2 वाऱ्या त्यांच्या माझ्या झाल्या. दोन्ही वाऱ्यांना विषय लावला होता प्रेमाचा. प्रेमात बोला म्हटलं आज पण काय त्यांना जास्त जमवणार नाही, पण थोडासा वरच्यावर इंजेक्शन त्यांना देतो बोला. आणि म्हणून विषय आहे थोडा गबणीचा. शाहीर म्हणतात कमराच्या खाली म्हणतात काय बोलायचं नाही, कमराच्या वर काय तो बोला. आज तुम्हाला कमराच्या खाली पण आणि कमराच्या वर पण तुम्हाला मधीच बोलतो.
दोन्ही भाग बाजूला ठेवतो, कमराच्या वर आणि कमराच्या खाली, तुम्हाला मधीच म्हणतो. आणि विषय काय माहिती का शाहीर पंधरे माऊली, गेल्या वर्षी माझा कोकणाचा गाणं सभा तुम्ही माझ्या कोकण माझ्या डोक्यावर घेतलं. या गाण्याला माझ्या नाव ठेवणारा पहिला माणूस विकास नांबरे बुवा. आणि ह्या वर्षी लोकांना सांगता बुवाला म्हणतात आल्यावर गाणं बोला सांगा बुवा, गाण्याला भारी बोलतात. म्हणजे खरं कुठं लपत नाही, लेखणीला हसतं. परवाचा सुद्धा माझा गण त्या गाण्याला पण बुवा हसले. अहो सांगा भो गणा कुणाचे करू मी नाही सामोरी तुझी मूर्ती गोजी कसे तुझे गावो भजन. येण्याची जत्रा म्हणतात गणपती म्हणतात डाल म्हणून तुम्हाला माझा गोवा गाण्याचा विषय मुळात कळलंच नाही गोवा. अजून एकदा माझ्या गाण्याचा अभ्यास करा. पण शाहीर तुम्ही माझ्यासाठी एवढे लंगे आहात, तुम्ही माझ्या जेवढ्या जेवढ्या गाण्याला हसता ना गोवा एवढीच गाणी राजेश बोलते शुपर आणि शुपर ढळी गोवा. हसत राहा, हसतील त्याचा दात दिसतील ना, असेल त्याचा नको पाहिजे दिसतील. आणि म्हणून या ठिकाणी कोकणातील युट्यूबर्स आयोजित प्रथमच मुंबई नगरी पारंपरिक कोकणी जागरी नृत्य ढोलबाजीचा जंगी सामना म्हणजे पारंपरिक सोंगी जागरी शतकंगीवाले शाहीर श्रीओमजी भोगणे सह तेजस भोगणे आणि दुरीवाले शाहीर काशीरामजी शिकवण सह संजय प्रकाश गणपत. तर मित्रांनो हा कार्यक्रम दिनांक 17 जुलै 2026 रोजी शुक्रवारी सायंकाळी 7:30 वाजता ठिकाण आहे छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर दादर. तरी सर्वांनी आपल्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आहे. तर चला टामटूवर राहू द्या, आता आपल्यावर या. आणि आता विषय आहे मित्रांनो गवळीचा. तर शाहीर म्हणतात की चला कमराच्या खालचा आणि कमराच्या वरचा पण नको गोवा, आज तुम्हाला मधलाच दोष देतो आणि बारका सालो पण जास्त तुम्हाला आज लागणार नाही. गवळीचा विषय काय मित्रांनो म्हणायचा आहे काय लक्ष असावं. आणि मी गवळ मी परवाच्या वारीत पण 2 गवळणी गायल्या प्रेमाच्या. मी म्हटलं गोवा, ते गोवा म्हणतात ते माझ्या पदरावर त्यांचा लय डोला आहे. पदर म्हणतात सर्कल गोवा माझा पदर मी जाम आवडून धरलाय, तुम्ही काय त्याची काळजी करू नका. म्हणून गवळ दादा म्हणायचं आहे काय लक्ष असावं. होता भीमराव दीनदार विषय का आता काही शेरबीर घेत बसत नाही कारण वेळ पण भरपूर झाला. म्हणून म्हणतोय या नंदाच्या बाला सोल म्हणता का याला, या नंदाच्या बाला सोल म्हणता का याला, आहे गोकुळचा मुरलीवाला, आहे गोकुळचा मुरलीवाला. राधा म्हणते माझ्या गवळी ना काय का बोली नको, काय का बोली नको, हे बोली नको, हे बोली नको. याला चोर म्हणता काय ना, चोर म्हणायचा नाही म्हणून म्हणतो या नंदाच्या बाळा चोर म्हणता का याला, आहे गोकुळचा मुरलीवाला, हा आहे गोकुळचा मुरलीवाला. अरे जरी रंगान असला काय म्हणतोय, जरी काला असला जरी सावला असला तरी बाबू माझा, माझ्या बाबूला नाव ठेवायचं नाही पोरीनो. काय ग माझ्या बाबूला मध्ये नाव ठेवायचा, बाबू कसा पण असू दे, सावला असू दे, काला असू दे, पण माझा आहे. ह्या माझ्या बाबूला नको तर केस आलाय असू दे तरी पण बाबू माझा आहे. त्याचा केस मला टोपला तरी चालतील पण बाबू. म्हणून म्हणते या नंदाच्या बाला चोर म्हणता का याला, जरी रंगाने असला काला, जरी रंगाने असला काला, जरी रंगाने असला काला, अरे जरी रंगाने असला काला, तरी मनाला हाय दिल वाला, जरी रंगाने असला काला, तरी मनाला हाय दिल वाला, जरी रंगाने असला काला, तरी मनाला हाय दिल वाला, जरी रंगाने असला काला, तरी मनाला हाय दिल वाला.
शाहीर एकमेकांना लेखी विषय देत असतो. मी लेखी स्वरूपात माझा विषय शाहिरांपर्यंत पोहोचवलेला आहे. पुन्हा एकदा आज समाजाच्या साक्षीनं विषय या ठिकाणी सांगतोय की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं, त्या सद्गुरूचं नाव काय? आणि शाहीर तुम्हाला खाली बाजू दिली की नारद मुनी सोडून मला तुमचं उत्तर अपेक्षित आहे. बुवा माझं कान खाल्लं अक्षरशः की बुवा विषय काय तो नक्की सांगा, विषय काय तो सांगा. ओझरवाडी क्रिकेट क्लब शेंगवणे तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी आयोजित लढगीतुऱ्याचा महामुकाबला शनिवार दिनांक 27 जून 2026 दादर छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर. मी स्वतः शाहीर राजेश निकम आणि तुम्ही बरे शाहीर आमचे विकास शेट लांब रे बुवा 200 रुपये घोषित मानाचा मुजरा. तर विषय असा आहे, शाहिरांना विषयाची एक बाजू दिलेली होती की नारद मुनी सोडून तुमचं उत्तर अपेक्षित आहे. आणि शाहीर विषयाची दुसरी बाजू अशी आहे, आज तुमच्या माहितीसाठी खास परवा जीवनभराला पण तीच बाजू दिली आहे की जे शाहीर माझ्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते शाहीर माझ्या ग्रंथाचं नाव आहे. आता सगळं काम तुम्हाला सोपा करून दिलेलं आहे बुवा. आता शोधायचं काम ते तुम्ही करायचंय. म्हणून या वर्ष म्हणून शेवटचा विषय ठेवतरी बारी या ठिकाणी संपत. दुसऱ्या बारी जरा वेळ द्या, धंदे सगळी पलापल चालली इकडे. आणि म्हणून अगं मी तर भोली अडाणी सखू तुमच्या नावाचं नांदन कुकू कपाळी शोभा सांगा तुम्हाला शोधत का. म्हणून विषय काय सांगाय बघा. अहो प्रश्न हा माझा ध्यानी धरा, उत्तर देऊन करा हो पुरा. प्रश्न हा माझा ध्यानी धरा, उत्तर देऊन करा हो पुरा. तू दिलेल्या शब्दाला जा, अरे तू दिलेल्या शब्दाला जा. जेव्हा येतो तुला माझा राग, जेव्हा येतो तुला माझा राग, तुझी खाजून होते का. जेव्हा येतो तुला माझा राग, खाजून होते मला पण बघायचंय की आज शाहिरांची नवीन कंपोजिंग नक्की नक्की हायटेनिक आहे. ज्यांना स्तवनापासून म्हणतात शेवटच्या गाण्यापर्यंत कंपोजिंग स्वतःचा म्हणत अजय अतुलला पण टाकून गेलेत ते असू द्या. म्हणून राधा थोडे संगोपाल मित्रांनो शाहिरांना देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी आपल्या शुभेच्छा देतोय. प्रथम फेरीच्या ठिकाणी मला धन्यवाद. हॅलो. आज या ठिकाणी कोकणातील युट्यूबर्स आयोजित आणि सह सुनील डावळ आणि मी स्वतः शाहीर अनिल गराटे हा आजचा कार्यक्रम आपण या ठिकाणी हाऊसफुल केल्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि आजचा कार्यक्रम खरोखर दिलेल्या वेळा त्यांनी पूर्ण केलाय. आणि या आजच्या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने ज्यांनी रंगत आणले ते आमचे शक्तिवल्लभ शाहीर राजेश बुवा निकम यांचा सत्कार आमचे कोकणातील युट्यूबर्स करतायत. एकदा जोरदार टाळ्या होत्या राजेश बुवांसाठी.